हॅलो फ्रेंड्स, 80 माणसांसाठी संपूर्ण जेवण कसं बनवायचं ते आजच्या भागात आपण बघणार आहोत. मी आहे ज्योत्स्ना. प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. घरात जर एखादा छोटासा कार्यक्रम असेल किंवा तुम्ही जेवणाची जर ऑर्डर घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. स्टेप बाय स्टेप संपूर्ण डिटेल रेसिपी मी यामध्ये दाखवलेली आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. 80 लोकांसाठी आता आपण मटार पनीरची भाजी करूया. त्यासाठी आपण एक मोठं पातेले घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला साधारण 800 ग्रॅम तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण धुतलेला कढीपत्ता घालायचा आहे, तेजपत्ता घालायचा आहे, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे. तर अर्धा पाव हिरव्या मिरच्यांची पेस्ट, 100 ग्रॅम आलं आणि 100 ग्रॅम लसूण इथे वाटून घेतलेलं आहे. त्याची पेस्ट आपण यामध्ये घालायची. तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचंय. 1.5 किलो असा कांदा मी पेस्ट करून घेतलेला आहे. 1.5 किलो कांद्याची पेस्ट घालायची आहे. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा छान असा लालसर होईपर्यंत, अगदी त्यातलं सगळं पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आता आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. 2 मूठ असं मीठ इथे मी घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता कांदा असा छान आपला फ्राय झालेला आहे. यामध्ये खोबरं आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. त्यासाठी अर्धा किलो सुकं खोबरं भाजून घेतलं होतं. त्यानंतर 1.25 किलो टोमॅटो घेतलेत. ते दोन्ही एकत्र पेस्ट करून घेतलेले. मसाला छान फ्राय होतोय तोपर्यंत आपण कोरडे मसाले यामध्ये घालून घ्यायचेत. इथे 3 मोठे चमचे हळद, 50 ग्रॅम साधारण आपण लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर 50 ग्रॅम गरम मसाला घालायचा आहे. लाल तिखटाचं प्रमाण आपल्याला किती कमी जास्त तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण ठेवायचं आहे. आता छान असा मसाला फ्राय झालाय. गॅस बारीक केलाय. तुम्ही बघू शकता मसाला अगदी व्यवस्थित कडा सोडतोय, म्हणजे मसाला फ्राय झालेला आहे. आता इथे आपल्याला 1/2 किलो काजूची पेस्ट करून घ्यायची आहे. 1/2 किलो काजू पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि मिक्सरमध्ये छान असे आपण बारीक पेस्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर 100 ग्रॅम मटार पनीरचा मसाला यामध्ये घालायचा आहे. इथे आपण फ्रोझनचे मटार वापरणार आहोत. 4 किलो मटार मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. ते नितरट ठेवले होते चाळणीमध्ये. आता आपल्याला ते मटार यामध्ये घालायचे. मसाल्यामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती वाफत ठेवायचं आहे, जेणेकरून मसाल्याला मस्तपैकी मटार आणि मसाला एकजीव होईल. आता आपल्याला यामध्ये किती कन्सिस्टन्सी पातळ करायची आहे त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. इथे 3 दांडा पातेले असं मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता गॅस मोठा करून छान अशी उकळ काढून घेतलेली आहे. झाकण ठेवून वाफ दिलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे. आता वरून आपण यामध्ये कोथिंबीर पेरायची आहे. थोडासा पुदिना घालायचा आहे चवीप्रमाणे. इथे 1 किलो पनीर आणलं होतं, ते धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून त्याचे बारीक पीस करून घेतले. ते सुद्धा त्यामध्ये घालायचे आणि छान अशी उकळी काढायची. मटार पनीरची आपली मस्त भाजी तयार आहे. आता आपण 80 लोकांसाठी मिक्स व्हेज करूयात. त्यासाठी एक मोठं पातेले घेतलंय. त्यामध्ये तेल घालायचं आहे. अर्धा किलो तेल घातलंय. त्यामध्ये आपण कढीपत्ता घातलेला आहे. छान 2 मूठ कढीपत्ता धुवून घालायचा आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे. तेजपत्त्याची 7-8 पानं घालायची आहेत. इथे 100 ग्रॅम मिरची, 50 ग्रॅम आलं आणि 50 ग्रॅम लसणाची पेस्ट करून घातलेली आहे. 1 किलो कांदा बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे. सगळा मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. कांद्याला अगदी तेल सुटेपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा आपण छान असा परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे भाजीला खूपच छान चव येते. यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. इथे 2.5 मूठ असं मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित छान असा मसाला बारीक गॅस करून आपण फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छान असा कांदा गोल्डन झाल्यानंतर सुकं खोबरं आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. 1/2 किलो सुकं खोबरं भाजून घेतलं होतं, त्याची पेस्ट केली. त्यामध्ये 1 किलो टोमॅटो घालून व्यवस्थित पेस्ट करून घेतलेली आहे. ती टोमॅटो आणि सुक्या खोबऱ्याची पेस्ट घालून झाल्यानंतर छान फ्राय होतंय तोपर्यंत आपण यामध्ये 3 मोठे चमचे हळद, 4 मोठे चमचे लाल तिखट घालायचं आहे. गरम मसाला 50 ग्रॅम घातलेला आहे. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि मसाला फ्राय झाल्यानंतर 100 ग्रॅम काजूची पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत. हे सगळं फ्राय झाल्यानंतर यामध्ये सगळ्या आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या आहेत त्या भाज्या घालायच्या आहेत. इथे प्रत्येकी 1-1 किलो भाजी घेतलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचं प्रमाण दिलं आहे, ते नक्की बघा. सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. इथे फ्लावरचे 4 मोठे गड्डे आपण घेतले होते. सगळ्या भाज्या छान बारीक चिरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्या धुवायच्या आहेत आणि मगच आपण यामध्ये घालायच्या आहेत. आता या मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला मिक्स भाजीसाठी आपण नेहमी जो मसाला वापरतो तो मसाला यामध्ये घालायचा आहे. 100 ग्रॅम मिक्स भाजीचा मसाला आपण यात घातला आहे. व्यवस्थित मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. सगळ्या भाज्यांमध्ये मसाला लागेल असा म्हणून आपण झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे आणि मगच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. आपल्याला कितपत घट्ट भाजी हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे. इथे फार असा रस्सा करायचा नाही आहे, त्यासाठी इथे 2 भांडे मी पाणी घातलं आहे, जेणेकरून भाज्या सगळ्या छान शिजतील. आता झाकण ठेवून 10 मिनिटं भाजी वाफवून घ्यायची. अशा प्रकारे 80 माणसांसाठी मस्त अशी मसालाची मिक्स भाजी तयार झालेली आहे. आता आपण डाळ करून घेऊयात. डाळ करण्यासाठी इथे एक मोठं पातेले घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. त्यामध्ये आपण राई घालणार आहोत. 2 मूठ अशी राई मी यामध्ये घातलेली आहे. 1 मूठ जिरे घातलेले आहेत.
तेजपत्त्याची 7-8 पानं घातली आहेत. 2 मूठ असा कढीपत्ता छानपैकी धुवून घेतलेला होता, तो यामध्ये घालायचा आहे. 50 ग्रॅम आलं, 50 ग्रॅम लसूण आणि 50 ग्रॅम हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित मसाला असा छान फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छान असा मसाला फ्राय झाल्यानंतर 1 किलो टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, ते यामध्ये घालायचे आहेत. 3 मोठे चमचे आपण हळद घातली आहे. व्यवस्थित मसाला फ्राय करून घेतलाय. मस्त मसाला फ्राय होतोय. त्यानंतर इथे मी 2 किलो तुरीची डाळ छान शिजवून घेतलेली होती. आता मसाला फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये 1 मोठा चमचाभर लाल तिखट घातलेला आहे, त्याच्याने छान असा रंग येतो. त्यानंतर 50 ग्रॅम असं धणे जिरे पावडर घालायची आहे, त्यामुळे छान वास आणि चव येतो. इथे तर तुम्ही बघू शकता शिजवलेली तुरीची डाळ आपण यामध्ये ओतायची आहे. छान अशी उकळ काढायची आहे. यामध्ये आपल्याला कितपत पातळ वरण करायचं आहे त्याप्रमाणे डाळीमध्ये आपण पाणी घालणार आहोत. इथे 2 भांडे मी साधारण पाणी घालून घेतले. छान अशी उकळ काढायची आहे. टोमॅटो शिजेपर्यंत डाळ छान उकळून घ्यायची आहे. त्यानंतर वरून कोथिंबीर घालायची. अशा प्रकारे आपली मस्तपैकी 80 लोकांसाठी डाळ तयार होते. फ्रेंड्स, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. 80 लोकांसाठी आता आपण भात करायचा आहे. भात करण्यासाठी इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 मोठे चमचे तेल घातले. इथे 5 किलो तांदूळ मी घेतलेला आहे. तांदूळ धुवून ठेवला होता नितरत. बारीक कोलम तांदूळाचा वापर इथे केलेला आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतर मीठ आणि तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा तांदूळ आपण ओतायचा आहे. 80% असा दाणा शिजल्यानंतर आपण एका भातजाळीमध्ये सगळे तांदूळ काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला भात तयार होतो. 10 मिनिटात वाफेवरती हा भात तयार होतो. एकदा मी हलवून दिलाय आणि झाकण ठेवून वाफत ठेवूया. तर तयार आहे आपला 80 माणसांसाठी भात. आता आपण 80 लोकांसाठी पुऱ्या करूयात. पुऱ्या करण्यासाठी 5 किलो गहू पीठ घेतलंय. त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. छानपैकी पाणी घालून पीठ घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडं थोडं करून आपण पिठामध्ये पाणी घालायचं आहे. व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तेल लावून गोळे छान मळून घ्यायचे. त्यानंतर अशा लांबट वळकुट्या करून घ्यायच्या आहेत. सुरीच्या साह्याने छोटे छोटे गोळे आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळ्या पुऱ्या एकसारख्या तयार होतात. तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे प्रेस करायचं आणि पटापट आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय, तोपर्यंत आपण पुऱ्या लाटायला सुरुवात करूया. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पटापट एका बाजूला आपण तळायला सुरुवात करायची आहे. छान असं तेल तापलेलं आहे. एक एक करून आपण पुरी सोडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशा टम्म पुऱ्या फुगतायत. छान अशा गोल्डन कलरच्या येईपर्यंत आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. अशा प्रकारे संपूर्ण रेसिपी मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. छान छान रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या नक्की बघा. इथे आपण फ्राईम्स तळून घेणार आहोत. तोंडी लावण्यासाठी आपण लोणचं, फ्राईम्स किंवा पापड 80 माणसांसाठी अर्धा किलो तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तयार आहे आपला 80 माणसांचं संपूर्ण जेवण. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.